नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष सत्रात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीत सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे सगो बर्वे म्हणजेच सदाशिव गोविंद बर्वे. श्रोते हो, महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनिक आणि आर्थिक पायाभरणीत मोलाचा वाटा उचलणारे सदाशिव गोविंद बर्वे हे दूरदृष्टीचे आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासक होते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिले अर्थसचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि नव्या राज्याच्या आर्थिक घटनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यामागे त्यांचे नियोजन, अभ्यासू आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती होती. बर्वे यांनी आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि विकासाभिमुख धोरणांवर अधिक भर दिला. औद्योगिक प्रगती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास यासाठी त्यांनी भक्कम आर्थिक नियोजन केले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राला स्थैर्य आणि प्रगतीची दिशा मिळाली. सदाशिव गोविंद बर्वे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे, नंतर अर्थशास्त्राचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी ते केम्ब्रिजला गेले आणि तेथूनच ट्रायपोस म्हणजे BA अर्थशास्त्र आणि ICS या 3ही परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर 1936 साली भारतात परत येऊन अहमदाबादला ते उपजिल्हाधिकारी म्हणून सनदी सेवेत रुजू झाले. वसंतराव नाईक मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री झाले. जिल्हा स्तरावर MIDC उभारणीत त्यांचा फार मोलाचा वाटा होता. पुण्यातील भोसरी MIDC व ठाण्यातील वागले इंडस्ट्रीयल इस्टेट तसेच इतरत्र MIDC विस्तार केला. मुंबईतले खाडी पूल, दोन्ही एक्सप्रेस हायवेज या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मंजूर करून घेतल्या. या कामाची दखल घेत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी त्यांना नियोजन मंडळावर उद्योग विभागाचे सदस्य म्हणून नेमले. 1967 मध्ये त्यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा मतदारसंघातून निवडून आले, पण निकालाच्या दिवशी अतिश्रमाने त्यांचे हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. पुणे महानगरपालिका 15 फेब्रुवारी 1950 रोजी स्थापन करण्यात आली. पुणे महानगरपालिका आणि पुणे उपनगरपालिका ही तत्कालीन विद्यमान प्रशासकीय मंडळे त्यावेळी विसर्जित केली गेली. तत्पूर्वी 18 जानेवारी 1949 रोजी सगो बर्वे यांची पुणे नगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुणे महानगरपालिकेचे पहिले उपायुक्त सदाशिव गोविंद बर्वे यांची कार्यपद्धती आणि दूरदृष्टी आजही प्रेरक आणि अनुकरणीय असल्याने त्याविषयी जाणून घेणे उचित ठरेल. जेम्स टेलर एलिस पारितोषिक आणि कंबोडियन क्लबसह इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये मुंबई विद्यापीठात आणि केम्ब्रिज विद्यापीठात सुवर्ण पदक मिळवलेल्या आणि नंतर 1936 मध्ये ICS झालेल्या बर्वे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. पुणे शहरातील 80 फूट रुंदीचा रस्ता त्यांच्याच काळात बांधला गेला आणि हा पुण्यातला पहिला रुंद रस्ता म्हणून ओळखला जातो. बर्वेंनी पुण्याभोवती रिंग रेल्वेची कल्पना मांडली, पण मुंबईत आणि दिल्लीत वसलेल्या राज्यकर्त्यांनी ती पूर्णत्वास येऊ दिली नाही. राजकीय इच्छाशक्ती अभावी ती पूर्ण झाली नाही. तरी सगो बर्वे यांच्या पूर्ण झालेल्या योजनांमध्ये पर्वती आणि हडपसर औद्योगिक वसाहती, संभाजी, पेशवे, शाहू ही उद्याने, संभाजी पुलं व धार्मिक स्थळे हलवून काही रुंद स्वरूपाचे रस्ते करणे इत्यादी कामे झाली. 1957 मध्ये
ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव झाले व कोयना धरण उभारणीसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळवले. यापुढे 1936 मध्ये ते अहमदाबादचे सहाय्यक जिल्हाधिकारी होते. नंतर सुरत, सोलापूर, धारवाड, अहमदाबाद येथे दंडाधिकारी, जिल्हाधिकारी म्हणून विविध विभागात त्यांनी काम केल्यानंतर 1947 ते 49 या काळातच ते पुणे येथे जिल्हाधिकारी आणि विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून रुजू झाले. 1948 मध्ये गांधीजींच्या हत्येनंतरच्या दंगलीच्या या स्थितीत लष्कराला पाचारण करून आणि लोकांना सामोरे जाऊन समस्या हाताळण्याचे त्यांचे प्रशासकीय धाडस, नागरिकांबद्दलची त्यांची काळजी हे सगळे वाखाणण्याजोगे होते. त्यानंतर सरकारने 18 जानेवारी 1949 रोजी पुणे महानगरपालिकेची जबाबदारी पुण्याचे पहिले आयुक्त म्हणून त्यांच्यावर सोपवली. पुण्याची स्थिती तेव्हा वाईट होती. वाढ अनियोजित आणि अनियंत्रित होती. अरुंद गल्लीबोळातील रस्ते, लोकसंख्येची जास्त घनता आणि अस्वच्छ वस्त्या अशा विविध समस्या होत्या. सखोल अभ्यास करून बर्वे यांनी उपाययोजना केली, विकासाला गती दिली. विकासविषयक निर्णय सरकारला पटवून देण्याची आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक संसाधने आणण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. ते एक उत्तम योजक होते. बॉम्बे स्टेट म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949च्या या तरतुदीनुसार बर्वे यांनी मास्टर डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यासाठी पाठपुरावा केला. समस्येच्या सर्व बाजूंनी विकास करून त्यावर मार्ग काढण्याची त्यांची क्षमता शहराच्या विकास आराखड्यात आणि 1950 ते 1952 मध्ये त्यांनी आखलेल्या शहराच्या मास्टर प्लॅनमध्ये दिसून येते. भूतकाळाचा विचार, उपलब्ध माहिती आणि तिचे विश्लेषण, आपल्या क्षमता, भविष्यातील अंदाज या सगळ्याचा विचार त्यांनी केला. या आराखड्यात नगर नियोजनाची विविध तत्वे, मूल्ये दिसतात. त्यात पुढील 30 वर्षांचा विचार होता. वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन आखणी केली होती. उद्योग व्यवसायात येणाऱ्या संभाव्य अडथळ्यांवर उत्तरे शोधली होती. खेळाची मैदाने, उद्याने, तलाव, रुंद रस्ते, नियोजित वसाहती आणि पुण्याच्या विस्तारित क्षेत्रातील विविध उपनगरे आणि गावांमधून कमी दरात व सुलभ व जलद प्रवास करता यावा यासाठी वर्तुळाकार रेल्वे, या सर्व गोष्टी यात होत्या. प्रशासकीय यंत्रणेतील विविध घटकांचा आणि पालिका कर्मचारी व नागरिकांचा सहभाग हा यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक घटक आहे. हे जाणूनच त्यांनी समन्वयाचे विविध मार्ग अवलंबले. कमी किमतीत विविध महामंडळे, कर्मचारी वसाहती निर्माण करणे, भूसंपादन, इस्टेट मॅनेजमेंट आणि विविध महसूल नियम यासारख्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणे, अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे आणि निर्भयपणे काम करण्याचे अधिकार सोपवणे आणि स्वातंत्र्य देणे, कार्यक्षम व प्रभावी साहित्य या व्यवस्थापनासाठी केंद्रीय स्टोअर संकल्पना राबवणे, शहरातील उद्यानांचा विकास आणि देखभालीसाठी फलोत्पादन तज्ज्ञांच्या हाताखाली स्वतंत्र विभाग उभारणे, पुणे म्युनिसिपल गॅझेट पाक्षिक प्रकाशित करणे, बाग, बसमार्ग, वाहतूक, पुनर्वसन करणे, विविध बागांमध्ये कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी अनेक बाबींचा समावेश व उल्लेख यात करता येईल. बर्वे यांच्या कार्यकाळात पुणे शहराचा विकास आराखडा आणि त्याची अंमलबजावणी झाली. यामध्ये विविध सुधारणा आणि प्रकल्पांचा समावेश आहे. प्रभावी ऑपरेशन्स आणि संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नायडू रुग्णालय सरकारकडून ताब्यात घेऊन सर्व स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा निर्माण केल्या. दापोडी, कोंढवा, मुंडवा, बोपोडी आणि औंध यासारख्या समाविष्ट गावांसाठी स्थानिक प्राथमिक शाळा, गावातील दवाखाने, स्थानिक मंडई आणि रस्ते दिवे देण्यात आले. कचरा विल्हेवाटीत सुधारणा करण्यात आली आणि 11 मटण आणि 2 मासळी बाजार यांना विविध निर्बंध आणि विपणन विक्री नियम लागू केले. कोंढव्यात खाटीकखाना बांधून तिथे विशेष वाहतूक व्यवस्था केली गेली. 2 वर्षात 80 फूट रुंदीच्या जंगली महाराज रस्त्यासह 64 किलोमीटरचे रस्ते बांधले गेले. छत्रपती संभाजी उद्यान, पहिला फिल्टर केलेला जलतरण तलाव, छत्रपती शाहू उद्यान, सुनियोजित वनस्पती उद्यान, मोठे क्रीडांगण असलेले आधुनिक न्यू इंग्लिश स्कूल, सोनवणे हॉस्पिटल, भवानी पेठेत नियोजित टिंबर मार्केटची निर्मिती, यामुळेच बांधकाम आणि पायाभूत विकासाला चालना मिळाली. पुण्यातील औद्योगिक वसाहतीची पायाभरणी हे मोठे प्रकल्प आणि सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. त्यानंतर 1961 मध्ये सगो बर्वे यांनी सरकारी सेवा सोडून सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याच दरम्यान पानशेत धरण फुटले आणि तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पुनर्वसन आणि पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी विशेष कर्तव्य अधिकार म्हणून जबाबदारी घेण्यास सांगितले. या कठीण काळात नियोजन, संघटन आणि नियंत्रण करण्याच्या त्यांच्या अभूतपूर्व कौशल्याने
त्यांनी सर्व बाधित क्षेत्रांना मदत केली. झटपट निर्णय आणि अंमलबजावणीमुळे लक्ष्मीनगर, महर्षीनगर, सहकारनगर, गोखलेनगर, निसेन झोपड्या, सोना दत्तपेठ अशी नव्या वस्त्यांची जलद निर्मिती झाली आणि हजारो लोकांना निवारा मिळाला. 3 महिन्यातच पाणी पुरवठा पूर्ववत झाला आणि संभाजी पुलाची विक्रमी वेळेत दुरुस्ती झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 6 मार्च आणि आज सदाशिव गोविंद बर्वे यांचा स्मृती दिन आहे. त्यानिमित्ताने आपण सदाशिव गोविंद बर्वे यांचा संपूर्ण जीवन प्रवास सविस्तर जाणून घेतला. स्पेक्ट्रम अकॅडमी प्रस्तुत रेडिओ MPSC गुरुच्या या व्यासपीठाकडून या महान व्यक्तीस भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, मला खात्री आहे की व्यक्तिविशेष सत्रातील ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकतात. श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका महान आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.